नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत मराठी विषयातला अतिशय महत्त्वाचा, सुंदर आणि देखणा टॉपिक, तो म्हणजे अलंकार। चला तर मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला। बघा, सर्वप्रथम कसं असतं, अलंकार आणि ज्वेलरी म्हणजे बायकांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय। आपल्याला छान वाटतं ना दागिने घालायला। एक वेळ ना बाईला तुम्ही जेवायला नाही द्या, पण त्यांना दागिने हे मस्ट आहेत। बरं, तसंच आहे हे पण भाषेलाही त्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी अलंकाराची गरज आहे। भाषेचंही सौंदर्य आपण अलंकारांनी वाढवू शकतो। अलंकार बघा, आपण प्रॉपर व्याख्या बघून घेऊया याची। कोणत्याही गोष्टीचे सौंदर्य वाढवण्यासाठी केलेली कृती म्हणजे अलंकार। कोणत्याही गोष्टीचे सौंदर्य वाढवण्यासाठी केलेली कृती म्हणजे काय हो? अलंकार। भाषेचे अलंकार म्हणजे काय? आता बघा, कोणत्या भाषेचे सौंदर्य वापरण्यासाठी जे तंत्र वापरले जाते त्याला आपण भाषेचे अलंकार असे म्हणतो। भाषा ही सुंदर बनवण्यासाठी त्याच्यामध्ये काही शब्द वापरले जातात किंवा जे तंत्र वापरले जाते त्याला आपण काय म्हणतो? भाषेचे अलंकार असे म्हणतो। आता ते कसे वापरायचे ते आपण पुढे बघून घेऊ। बघा, भाषेच्या अलंकाराचे मुख्य दोन प्रकार आहेत। भाषेच्या अलंकाराचे मुख्य दोन प्रकार आहेत। ते कोणते हो? तर शब्दालंकार आणि अर्थालंकार। शब्दालंकार आणि अर्थालंकार म्हणजे भाषेच्या, आता बघा म्हणजे कसं असतं की एखाद्या कवितेच्या ओळी असतील किंवा काही स्टेटमेंट असेल तर त्याच्यामध्ये शब्दानुसार जे तुम्हाला बदल घडलेले दिसत असतील किंवा शब्दांमधून जी चमत्कृती साधली जाते त्याला आपण शब्दालंकार म्हणतो। आणि ज्याच्यामध्ये अर्थाने त्याच्यात सौंदर्य निर्माण होते त्याला आपण काय म्हणतो? अर्थालंकार। बघा, त्यातला पहिला भाग आहे शब्दालंकार। शब्दालंकार म्हणजे काय हो? शब्दालंकार म्हणजे जेव्हा वाक्यातील शब्दामुळे किंवा अक्षररचनेतील भाषेच्या ओळी वाचताना नाद निर्माण होऊन भाषेला सौंदर्य प्राप्त होते त्यास आपण शब्दालंकार म्हणतो। म्हणजे बघा, जेव्हा वाक्यातील शब्दामुळे किंवा शब्दातील अक्षररचनेमुळे भाषेच्या ओळी वाचताना नाद निर्माण होऊन भाषेला सौंदर्य प्राप्त होते त्याला आपण काय म्हणतो? शब्दालंकार असे म्हणतो। शब्दालंकाराचे तीन मुख्य प्रकार आहेत। शब्दालंकाराचे तीन प्रकार आहेत। ते कोणते? अनुप्रास अलंकार, यमक अलंकार आणि श्लेष शब्दालंकार। बघा, अनुप्रास, यमक आणि श्लेष हे तीन उपप्रकार तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत। यमक हा सगळ्यांच्याच परिचयाचा आहे, अनुप्रासही आणि श्लेषही। तर थोडं डिटेलमध्ये बघून घेऊ आपण नेमकं कसं असतं ते। अनुप्रास अलंकार। अनुप्रास अलंकार म्हणजे काय? तर वाक्यात किंवा कवितेच्या चरणामध्ये एखाद्या वर्णाच्या पुनरावृत्तीमुळे नादमाधुर्य निर्माण होऊन त्या वाक्य किंवा चरणाला सौंदर्य प्राप्त होते त्यास आपण काय म्हणतो? अनुप्रास अलंकार म्हणतो। वाक्यातील किंवा कवितेच्या चरणामधील एखाद्या वर्णाच्या पुनरावृत्तीने, म्हणजे कसं असतं याच्यामध्ये की एखादा शब्द जो आहे म्हणजे अक्षरचं रिपिटेशन होतं, एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती होऊन जो नाद निर्माण होतो त्याला आपण अनुप्रास अलंकार असे म्हणतो। म्हणजे फक्त एकच शब्द रिपीट येतो ना त्याला म्हणायचं। उदाहरणं बघून घेऊ त्याची म्हणजे तुम्हाला जास्त लवकर लक्षात येईल। बघा, बालिश बहु बायकात बडबडला, बालिश बहु बायकात बडबडला, पेटवले पाषाण पठारावरती शिवबांनी, गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी। तिसरं उदाहरण, देवी दीनदयाळा दूर तृस दासी, दूर दुःख दवडी शांतीच मजदे। आणि चौथं, आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी। आता पहिल्यामध्ये बघा, अनुप्रास अलंकाराचं पहिलं उदाहरण आहे बालिश बहु बायकात बडबडला। बघा, ब ब ब ब बालिश बहु बायकात बडबडला। तर दुसरं उदाहरण काय आहे याचं? पेटविले पाषाण पठरावरती शिवबांनी, गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी। याच्यामध्ये बघा, प प प आणि खाली गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी, ग येतं इथं। इथे दचं रिपिटेशन आहे म्हणजे दची पुनरावृत्ती आहे। देवी दीनदयाळा दूर द्रुत दास, दुःख दूर दवडी शांतीच दे मला, द द द द द द। चौथं उदाहरण,
आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. जरा जपून जा, जरा जपून जा. वरील ओळीत ब, प, ग, द, ज अक्षरांच्या पुनरावृत्तीमुळे नादसौंदर्य प्राप्त झाले आहे. याला काय म्हणायचं? अनुप्रास अलंकार. यातला दुसरा प्रकार यमक अलंकार. कवितेमध्ये काही शब्दांचे वेगवेगळे अर्थ असून पण त्याचा उच्चार असतो व अशा शब्दांचा उपयोग ठिकठिकाणी ठराविक ठिकाणी केल्याने नादनिर्मितीची कवितेस जे सौंदर्य प्राप्त होते त्याला यमक अलंकार म्हणतात. म्हणजे कसं असतं की त्याचा अर्थ हा वेगळा असतो, त्याचा उच्चार बऱ्यापैकी सिमिलर असतो पण अर्थ वेगळा असतो. मग अशा शब्दांचा उपयोग कवितेच्या चरणांती किंवा मध्ये मध्ये असं ठराविक ठिकाणी केला तर मग त्या कवितेला जे सौंदर्य प्राप्त होते त्याला आपण यमक अलंकार असे म्हणतो. उदाहरण बघून घेऊ. मना सज्जना भक्ती पंथेसी जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जावे स्वभावे. शेवटला बघा, जावे स्वभावे. सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो. घडो पडो. कलंक मातीचा झडो, विषय सर्वथा नावडो. बघा, घडो, पडो, झडो, नावडो हे काय आहेत? यमक अलंकाराचं उदाहरण आहे. तिसरा आणि महत्त्वाचा म्हणजे श्लेष अलंकार. श्लेष अलंकार म्हणजे काय? वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकच शब्द द्विअर्थांनी किंवा दोन भिन्न अर्थांनी वापरल्यामुळे कवितेस किंवा त्या वाक्यास जे सौंदर्य प्राप्त होते त्याला श्लेष अलंकार असे म्हणतात. एका शब्दाचे दोन अर्थ म्हणजे त्याच्यात फोड करून किंवा बिना फोड करता. ते कसं ते बघून घेऊ आपण. बघा, मला विमान लागते, मला विमान लागते. आता याचा कसा अर्थ होतो बघा. लागते म्हणजे काय? गरज असणे किंवा त्रास होणे. आपण म्हणतो ना मला बस लागते, सेम तसंच मला विमान लागते म्हणजे मला प्रवास करायला विमान लागते की मला प्रवासात त्रास होतो विमानामुळे असं. दुसरं बघा, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. आता याच्यामध्ये बघा, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. याच्यामध्ये नवरी पहिल्या वाक्यातील नवरी म्हणजे काय? तर पत्नी किंवा लग्न करणे, पत्नी. पण दुसऱ्या वाक्यामध्ये मी नवरी. नवरी म्हणजे काय? की मी लग्न करणार नाही. श्रीकृष्ण नवरा असेल तर मी नक्कीच त्याची नवरी होईल, पण शिशुपाल नवरा असेल तर मी त्याला वरणार नाही म्हणजे लग्न करणार नाही. मित्राच्या उदयाने कोणास आनंद होत नाही. मित्राच्या उदयाने कोणास आनंद होत नाही. आता मित्राचे दोन अर्थ होतात. मित्र म्हणजे आपला सखा, सोबती, आणि दुसरा अर्थ म्हणजे काय? सूर्य. आता सूर्याच्या येण्याने कोणाला आनंद होत नाही किंवा मित्राच्या, म्हणजे एकाच शब्दाचे दोन अर्थ निघतात इथे, त्याला म्हणायचं श्लेष अलंकार. चौथं उदाहरण, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. आता बघा तुम्ही, जीवन देतोस म्हणजे काय हो? जीवन म्हणजे काय? आयुष्य आणि पाणी. जीवन म्हणजे काय? आयुष्य किंवा पाणी. पाचवं, शंकरास पूजिले सुमनाने. शंकरास पूजिले सुमनाने. आता सुमने म्हणजे काय? फुले किंवा चांगल्या मनाने. सुमने किंवा सुमने, त्याला म्हणायचं चांगल्या मनाने, किंवा सुमन म्हणलं तर मग फुलांनी म्हणायचं. आता अलंकाराचा दुसरा मुख्य प्रकार म्हणजे अर्थालंकार. आता आपण शब्दालंकार बघितले. शब्दालंकारामध्ये काय होतं हो? अनुप्रास अलंकार, यमक अलंकार, श्लेष अलंकार. अनुप्रासमध्ये काय होतं? एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन जो नाद निर्माण होतो त्याला आपण काय म्हणतो? अनुप्रास अलंकार. दुसरं यमक म्हणजे काय? की एकच शब्द किंवा एकाच उच्चाराचा शब्द ठराविक ठिकाणी सारख्या अंतरावर ठेवून वापरणे आणि त्याच्यामुळे जो नादसौंदर्य प्राप्त होतो त्याला आपण यमक अलंकार म्हणतो. आणि तिसरा प्रकार होता श्लेष अलंकार. श्लेष अलंकार म्हणजे एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जाणे म्हणजे श्लेष अलंकार. तर आता आपण बघूया अर्थालंकार म्हणजे काय. जेव्हा कवितेच्या चरणात किंवा वाक्यात वापरण्यात येणाऱ्या शब्दामुळे त्या कवितेच्या चरणाच्या वाक्याच्या अर्थाचे सौंदर्य खुलून येते त्यास अर्थालंकार म्हणतात. जेव्हा कवितेच्या चरणात किंवा वाक्यात वापरल्या येणाऱ्या शब्दामुळे
त्या कवितेच्या चरणात किंवा वाक्याच्या अर्थाचे सौंदर्य खुलून दिसते तेव्हा त्यास अर्थालंकार म्हणतात. म्हणजे ते कसे ते आपण पुढे समजून घेऊ, पण त्याआधी आपल्याला 2 गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. एक म्हणजे उपमेय आणि एक म्हणजे उपमान. उपमेय आणि उपमान. आता उपमान म्हणजे काय बघा, ज्याची उपमा द्यावयाची ती वस्तू. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल घ्या की आंबा साखरेसारखा गोड आहे. आंबा साखरेसारखा गोड आहे. आता आपल्याला कुणाची उपमा द्यायची आहे? साखरेची उपमा द्यायची आहे. बरोबर, कुणाला द्यायची आहे? आंब्याला द्यायची आहे. तर मग साखरेची उपमा देतो ना आपण, मग त्याला आपण म्हणायचं उपमान. आणि मूळ जी वस्तू ज्याला आपण देतोय उपमा त्याला काय म्हणायचं? उपमेय म्हणायचं. म्हणजे इथे आंबा हे उपमेय असेल आणि उपमान साखर असेल. तर उपमेय आणि उपमान या 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. उपमेय आणि उपमान. खरं तर अर्थालंकारामध्ये उपप्रकार किती 20 आहेत, भरपूर आहेत. आधी आपण शॉर्टमध्ये बघून घेऊ की ते कोणकोणते आहेत आणि मग एक एक करत असं डिटेलमध्ये पुढे जाऊ. उपमा अलंकार, उत्प्रेक्षा, अपनहुती, अनन्वय, रूपक, अतिशयोक्ती, दृष्टांत, विरोधाभास, चेतना गुणोक्ती आणि अर्थांतरन्यास. हा आता बघूया पुढचे. 11 नंबरला येतो स्वभावोक्ती, व्याजस्तुती, पर्यायोक्ती, सार, अन्योक्ती, संदेह, भ्रांतिमान, व्यतिरेक, असंगती आणि व्याजोक्ती. बघा याच्यामध्ये 20 उपप्रकार आहेत आणि तुम्ही जर हे केलेत ना तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही किंवा सुटणार नाही. याच्या पलीकडे तुम्हाला पेपरमध्ये येणार नाही ही माझी गॅरंटी. पण हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. कारण आपण इथे सगळे प्रकार घेतलेले आहेत आणि उदाहरणही भरपूर घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये काहीच अडचण येणार नाही. तर आता एक एक करून आपण अर्थालंकाराचे सगळे 20च्या 20 प्रकार आज आपण बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, शेअर करा. ठीक आहे, चला मग परत एकदा सुरू करूया आपण अर्थालंकाराचा प्रकार क्रमांक 1. उपमा. उपमा अलंकार म्हणजे काय? तर बघा, दोन वस्तूंमधील समानता दाखवण्यासाठी समान, सारखा, सम, परी, परीस इत्यादी समानता दर्शवणारे शब्द वापरले जातात तेव्हा उपमा अलंकार म्हणतात. आता याच्यामध्ये कसं ओळखायचं? ज्याच्यामध्ये बघा समान, सारखा, सम, प्रमाणे, परी, परीस असे समानता, सिमिलॅरिटी दर्शवणारे शब्द जर येत असतील तर त्याला आपण उपमा अलंकार म्हणायचं. उदाहरणं बघून घेऊ, लवकर समजेल. सावळा ग रंग तुझा पावसाळी नभापरी. सावळा ग रंग तुझा पावसाळी नभापरी. बघा, नभापरी म्हणजे नभा सारखा. मुंबईची घरे मात्र लहान कबुतरांच्या खुराड्यासारखी. मुंबईची घरे मात्र लहान कबुतरांच्या खुराड्यासारखी. आता सारखी हा शब्द आला इथे काय आलाय? नभापरी. असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी. कशी नदी? कुणासारखी आहे हो? दुधासारखी. म्हणजे बघा, समान, सारखा, सम, प्रमाणे, परी, परीस असे सिमिलॅरिटी दर्शवणारे शब्द जर आले तर त्याला आपण काय म्हणायचं? उपमा अलंकार म्हणतो. तिचा वर्ण चंद्राप्रमाणे तेजस्वी होता. तर प्रमाणे, तिचा वर्ण चंद्राप्रमाणे तेजस्वी होता. कंपॅरिझन कसं आहे की समानता दाखवतात ना ते, की चंद्रासारखंच तेजस्वी आहे बाबा. म्हणजे वर्ण म्हणजे काय? रंग. पुढचा उपप्रकार उत्प्रेक्षा अलंकार. उत्प्रेक्षा. आता येथे कसं असतं की उपमेय हे जणू उपमानच आहे असे दर्शवण्यासाठी भासे, की, जणू, जणू काय, वाटे, गमे यासारखे शब्द वापरले जातात तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार हा होतो. म्हणजे कसं आहे की उपमेय हे जणू उपमानच आहे असे जेव्हा मानले जाते ना तर तेव्हा काय म्हणायचं? उत्प्रेक्षा अलंकार. आता उपमेय आणि उपमान हे मी आधीच सांगितलेलं आहे, तर बघून घेऊ आपण. बघा, उपमान म्हणजे काय की ज्याची आपल्याला उपमा द्यायची आहे तो, आणि उपमेय म्हणजे जे मूळ ज्याला आपण उपमा देतो तो. त्याचे अक्षर जणू काय मोतीच. आता जणू आले नाही तर उत्प्रेक्षा अलंकार. हा आंबा जणू साखरच. म्हणजे काय की
इतका गोड आहे की अगदी साखरच वाटते हा आंबा, असं म्हणू शकता. किंवा अक्षर इतके सुंदर आहेत की जणू काय मोतीच. आकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरण. आकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरण. बघा इथे जणू हा शब्द आलेला आहे. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. जणू हा शब्द आला इथं उत्प्रेक्षा अलंकार. किल्लारी भूकंप म्हणजे जणू सृष्टीचे तांडव होते. जणू किल्लारी भूकंप म्हणजे जणू सृष्टीचे तांडव होते. जाई आई संगे मेळ्यात किंवा खळ्यात ही कन्या. बघा जाई आई संगे मळ्यात किंवा खळ्यात ही कन्या. साधी निसर्ग सुंदर भासे ती देवता जाणो वन्या. साधी निसर्ग सुंदर भासे भासे ती देवता जाणो वन्या. पुढचा प्रकार अपनहुती अलंकार. अपनहुती अलंकार जेव्हा उपमेय लपवून ते उपमानच आहे असे दर्शवले जाते तेव्हा अपनहुती अलंकार असे म्हणतो. उपमेय लपवून ते उपमान आहे म्हणजे ती मूळ वस्तू ती नाहीच आहे, ज्याची उपमा देतोय तेच आहे असं सांगणं म्हणजे अपनहुती अलंकार. बघा त्यातलं पहिलं उदाहरण, हे हृदय नसे परी स्थंडील धगधगते. बघा हे हृदय नाही आहे परी स्थंडील धगधगते. हे ओठ कशाचे, देठची फुलले पारिजातकाचे. आता बघा हे ओठ नाही आहेत, हे देठ आहेत पारिजातकाचे. हा आंबा नाही साखरच आहे. हा आंबा नाही साखरच आहे. चौथं उदाहरण, न नयन हे पाकळ्या उमलल्या सरोजातील, न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. बघा तर हे नयन नाही आहेत, हे काय आहे, पाकळ्या आहेत कमळाच्या. आणि इथं काय दिलंय, न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. हा चेहरा नाही आहे, हा तर शरदातलं चांदणं किंवा तो चंद्र आहे असं त्यांना म्हणायचं आहे. चौथा प्रकार अनन्वय अलंकार. जेव्हा उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही तेव्हा ती उपमेयाबरोबरच केली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. शॉर्टमध्ये सांगू का की त्याच्यासारखा तोच, म्हणजे त्याची तुलना त्याच्याबरोबरच, म्हणजे एखाद्या गोष्टीची तुलना ही त्याच्याच सोबत होणे म्हणजे अनन्वय अलंकार. उदाहरण बघू, झालेत बहु होतील बहु आहेतही बहु परंतु यासम हा. शकुंतलेसारखी सौंदर्यवती तीच. शकुंतलेसारखी सौंदर्यवती तीच. आहे ताजमहाल जगती एक जगती तोच त्याच्या परी. ताजमहाल हा एकच आहे, त्याच्यासारखा तोच. रूपक अलंकार. उपमेय आणि उपमान वेगवेगळे नसून त्याच्यामध्ये एकरूपता जेव्हा दाखवली जाते तेव्हा रूपक अलंकार होतो. उपमेय आणि उपमान हे वेगवेगळे नसून त्याच्यामध्ये एकरूपता दाखवली जाते तेव्हा काय म्हणायचं, रूपक अलंकार. बघा, देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर. देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर. दुसरं, वाघिणीचे दूध प्याले वाघ बच्चे फाकडे. वाघिणीचे दूध प्याले वाघ बच्चे फाकडे. तिचा मुखचंद्रमा पाहून तो अगदी मोहून गेला. तिचा मुखचंद्रमा पाहून तो अगदी मोहून गेला. बघा मुखचंद्रमा, वाघ बच्चे, ते खरंच वाघाचे बच्चे आहेत का, नाही. देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर. उठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. सूर्याला सोन्याच्या गोळ्याचा उपमा दिली आहे. मग त्यांनी काय म्हटलं की ते सोन्याचा गोळा आणि सूर्य एकच आहे. पाचवं उदाहरण, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते. लहान मुलाला इथे मातीच्या गोळ्याची उपमा दिली आहे. तू माय लेकरू मी तू गाय वासरू मी. तू माय लेकरू मी तू गाय वासरू मी. जर तू माय आहेस तर मी तुझं लेकरू आहे आणि जर तू गाय आहेस तर मी तुझं वासरू आहे. याला म्हणायचं रूपक अलंकार. म्हणजे कसं की उपमेय आणि उपमान हे वेगळे नसून त्याच्यामध्ये जेव्हा एकरूपता दाखवली जाते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, रूपक अलंकार असे म्हणतो. अतिशयोक्ती अलंकार. सगळ्यांच्या आवडीचा प्रकार म्हणजे अतिशयोक्ती अलंकार, जो की शाळेपासून आपण शिकत आलेलो आहोत. बघूया, जेव्हा एखादी कल्पना जशी आहे त्यापेक्षाही खूप सुंदर फुगवून किंवा वाढवून सांगितली जाते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो.
एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे, भरून, म्हणजे आपण म्हणतो ना तेल, तिखट, मीठ, मिरची, मसाला लावून सांगितलं जातं, त्याला म्हणायचं अतिशयोक्ती अलंकार. उदाहरण बघून घेऊ. गे गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणि ना आरतीला हे चंद्र सूर्य तारे. आणि ना आरतीला हे चंद्र सूर्य तारे. आता खरंच ते आरतीला चंद्र सूर्य तारे आणणार आहेत का? नाही. या जमदग्नीच्या समोर उभे राहण्याचे धाडस तरी होईल का? या जमदग्नीच्या समोर उभे राहण्याचे धाडस तरी होईल का? आता जमदग्नी तुम्हाला माहीत असतील, ते ऋषी, सगळ्यात तापट स्वभावाचे ऋषी कोण? जमदग्नी. त्यांना राग आला की ते मस्त शापबीप देऊन रिकामे व्हायचे. तेव्हा जो अंबरी उफळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. जो अंबरी उफळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. ती रडली समुद्रच्या समुद्र. हे महत्वाचं आहे तसं. ती रडली समुद्रच्या समुद्र. म्हणजे ती खरोखर समुद्रच्या समुद्र रडणार आहे का? नाही, ती भरपूर रडली. अतिशयोक्ती करताना सांगितलं की बाबा ती रडली समुद्रच्या समुद्र. 5वं उदाहरण. तुझे पाय असं भासता जणू हवेवर नाचतात. तुझे पाय असे भासतात जणू ते हवेवर नाचतात. हवेवर पाय नाचतील का हो? नाही नाचणार. आणि शेवटचं उदाहरण त्यातलं. दमडीचं तेल आणलं सासूबाईंचं नाणं झालं. मामांजींची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली. उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला. वेशीपर्यंत ओघळ गेला आणि त्यात उंट पोहून गेला. बघा, दमडीचं तेल किती यायचं होते, पण त्यात काय काय झालं, अगदी उंटही पोहून गेला. म्हणजे एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा अतिशय फुगवून सांगणे म्हणजे अतिशयोक्ती, किंवा वाढवून सांगणे अतिशयोक्ती म्हणायचं. दृष्टांत अलंकार. एखाद्या विषयाचे वर्णन करून तो विषय पटवून देण्यासाठी एखादा सोपा दाखला किंवा उदाहरण दिलं जातं, त्याला दृष्टांत अलंकार म्हणतात. एखादा विषय पटवून देण्यासाठी जे एक्झाम्पल दिलं जातं त्याला आपण दृष्टांत अलंकार म्हणतो. कसे बघून घेऊ. न कळता पद अग्नीवरी पडे, न कळता पद अग्नीवरी पडे, न करी दाह असे कधी घडे. न करी दाह असे न कधी घडे. अजित नाम वदो भलत्या मिसे, सकळ पातक भस्मे करीतसे. सकळ पातक भस्म करीतसे. बघा, निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगाळली. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येरा गबाळ्याचे काम नोहे. बघा, क्षीर आणि पाणी यात म्हणजे काय? क्षीर म्हणजे दूध आणि पाणी म्हणजे काय? पाणी. मग आता पाणी आणि दूध ओळखायलाही बाबा राजहंस जातीचेच हवे ना. असं कुणाचंही काम नाही ते पाणी आणि दूध ओळखायचं, असं यांचं म्हणणं आहे. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. ही झाली दृष्टांताची 3 उदाहरणे. बघा, याच्या पलीकडे पेपरलाही एकही प्रश्न येणार नाही. हा माझा शब्द आहे, तर तुम्ही याच्या बाहेर काहीच नका करू. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विरोधाभास अलंकार. विरोधाभास अलंकार. जेव्हा बोलताना विरोध न करता केवळ विरोधाचा आभास होत असतो, किंवा विधानात वरकरणी विरोधाभास असतो, पण वास्तविक तसं काही विरोध नसतो. 2 कॉन्ट्रास्ट गोष्टी जर एकत्र आल्या ना तर त्याला विरोधाभास अलंकार म्हणतात. तुम्हाला उदाहरणावरून जास्त समजेल. मऊ मेनाहून आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू. बघा, आम्ही मेनापेक्षाही मऊ आहोत. आम्ही मेनापेक्षाही मऊ आहोत, पण आम्ही कठीण वज्र. आता वज्र म्हणजे काय? दगड. वज्रासही भेदू. एकतर आम्ही मेनासारखे मऊ आणि आम्ही वज्रास भेदू, म्हणजे यामध्ये कॉन्ट्रास्ट दाखवले त्यांनी, विरोधाभास दाखवले. स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी मेलास तरच जगलास. बघा, स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी मेलास तरच जगलास. किती कॉन्ट्रास्ट आहे बघा ह्या 2 गोष्टीमध्ये. जरी आंधळी मी तुला पाहते. बघा, आंधळी असणे आणि पाहणे विरोध दर्शवणाऱ्या गोष्टी आहेत. वियोगार्थ मिलन होते हा नेम जगाचा. वियोगार्थ मिलन होते हा नेम जगाचा. असं बघा, वियोग आणि मिलन हे दोन्ही किती विरुद्धार्थी शब्द आहेत, पण एखाद्यांचं असतं ना, वियोगार्थ मिलन होते हा नेम जगाचा, तसं खरं आहे म्हणा ते. 5वं, मरणात खरोखर जग असते. मरणात खरोखर जग असते. बघा,
मरण आणि जगणे दोन वेगळ्या गोष्टी आहेत, अगदी विरुद्धार्थी शब्द. विरोधाभास अलंकार म्हणजे काय, त्याच्यामध्ये दोन कॉन्ट्रास्ट गोष्टी एकत्र आलेल्या असतात, त्याला आपण म्हणायचं विरोधाभास अलंकार. हे तुम्हाला समजून येईल कारण त्याच्यामध्ये ना दोन विरुद्धार्थी शब्द एकाच वाक्यात किंवा त्या कवितेच्या एका लाईनमध्ये येऊन जातील, तर तुम्हाला समजून येईल ते की हा विरोधाभास अलंकार आहे ते. चेतना गुणोक्ती अलंकार. चेतना गुणोक्ती अलंकार ह्याच्यामध्ये काय असतं की समजा एखादी निर्जीव वस्तू आहे त्याच्यामध्ये आपण एक कल्पना करतो ना की अरे ही उडत असती तर, हा पेन उडत असता, हा पेन ॲटोमॅटिकली लिहित असता, तर आपण ही जे इमॅजिनेशन करतो त्याला चेतना गुणोक्ती अलंकार असे म्हणतात. डेफिनेशन बघून घेऊ. जेव्हा निर्जीव वस्तू मानवी काल्पनिक गोष्टी या सजीवांप्रमाणे कृती करतात असे वर्णन केले जाते तेव्हा चेतना गुणोक्ती अलंकार असे म्हणतात. उदाहरणं. डोकी अलगद घरे उचलती काळोखाच्या उशीवरुणी. डोकी अलगद घरे उचलती काळोखाच्या उशीवरुणी. कुटुंब वत्सल इथे फणस हा कटी खांद्यावर घेऊन बाळे. कुटुंब वत्सल इथे फणस हा कटी खांद्यावर घेऊन बाळे. आता फणस बघा, कुटुंब वत्सल, कटी खांद्यावर घेऊन बाळे. चाफा बोले ना चाफा चाले ना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना. चाफा खंत करी काही केल्या फुलेना. तर चाफा बोलतो का, चाफा चालतो का, नाही चालत, पण फक्त काय इथे इमॅजिन केलेलं आहे. ऐकलं असेल तुम्ही, कुणीतरी रुसलं की समवन स्पेशल असं कुणी रुसलं ना की आपण म्हणतो तसं, चाफा बोले ना असं. 4. धक्क्यावरच्या अजून बोटी साखर झोपेमध्ये फिंगरी. धक्क्यावरच्या अजून बोटी साखर झोपेमध्ये फिंगरी. हे उदाहरणं नक्की करून जायची आहेत कारण यापेक्षा वेगळे प्रश्न पेपरमध्ये येणार नाहीत. खूप शोधून कंटेंट आणलेला आहे हा, तर सगळ्यांनी खरंच याचा फायदा करून घ्यायचा आहे. अर्थातरन्यास म्हणजे काय, एखाद्या विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत काढला जातो किंवा एक सामान्य विधान सिद्धांताच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण म्हणून दिले जाते तेव्हा अर्थातरन्यास होतो. म्हणजे काय की एक स्टेटमेंट असतं त्यालाच आपण म्हणतो अर्थातरन्यास, म्हणजे कशाच्यावरून तरी निघालेलं असतं ते. फूल गळे फळ गोड झाले, बीज नुरे डौलात तरू डुले, तेल जळे बघ ज्योत पाजळे, का मरीन अमरता हीन खरी. बघा त्यांनी काय म्हटले बघा, फूल गळाले त्याचे फळ गोड झाले, बीज नुरे डौलात तरू डुले, म्हणजे बी रुजलं की त्याचं रोपटं डौलात उभं राहतं. तेल जळे बघ ज्योत पाजळे, तेल जळतंय आणि मग आपल्याला ज्योत ती पाजळते आणि मग आपल्याला प्रकाश देते असं याच्यामध्ये सांगितले. म्हणजे काहीतरी केल्याने काहीतरी होते, हे अर्थातरन्यास. रामकृष्णही आले गेले त्याविना जग का ओसची पडले. रामकृष्णही आले गेले त्याविना जग का ओसची पडले. जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता त्यांचे राहील काय. जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता त्यांचे राहील काय. कठीण समय येता कोण कामास येतो. कठीण समय येता कोण कामास येतो. अत्युच्चपदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा. अत्युच्चपदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा. स्वभावोक्ती अलंकार. एखाद्याच्या स्वभावाचे खूप असे काय म्हणतो आपण तंतोतंत वर्णन केले जाते तर त्याला आपण स्वभावोक्ती अलंकार म्हणतो. बघून घेऊ डेफिनेशन. जेव्हा कोणताही प्राणी, स्थळ, वस्तू किंवा प्रसंग याची हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केले जाते त्याला स्वभावोक्ती अलंकार असे म्हणतात. स्वभावोक्ती अलंकार असे म्हणतात. पहिलं उदाहरण बघा. अंगवक्र अधरी घरी पावा, गोपवेश हरी तोची जपावा, वाम बाहूवर गालही डावा. किती उदाहरण त्यांनी हे केलेलं आहे, म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण डिटेलिंगमध्ये केलेलं आहे बघा. अंगवक्र अधरी घरी पावा, गोपवेश हरी तोची जपावा, वाम बाहूवर गालही डावा. चिमुकली पगडी झळके शिरी, चिमुकली तलवार करे घरी, चिमुकला चढवी वर चोळना, चिमुकला सरदार निधे रणा.
मातीत पसरले ते अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक. दुजा आईचा पुसी नयनाला, हे दृश्य बघून निवतील का ते कविनयन. निवतील का ते कविनयन. स्वभावोक्ती अलंकाराचं अजून एक पारंपरिक उदाहरण द्यायचं झालं तर गणपत वाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी, म्हणायचा अन मनाशीच की या जागेवर बांधीन माडी, मिचकावून मग उजवा डोळा भिरकावून डावी भोई, म्हणायचा अन मनाशीच की या जागेवर बांधीन माडी. याच्यामध्ये अगदी गणपत वाण्याच्या स्वभावाचे एकदम डिटेलमध्ये वर्णन केलेलं आहे. त्याला स्वभावोक्ती अलंकार असे म्हणतात. बारावा प्रकार व्याजस्तुती अलंकार. व्याजस्तुती अलंकार. व्याजस्तुती म्हणजे काय की तुम्हाला सिम्पली सांगू का, शालूतून जोडे मारणे. आपण म्हणतो ना वरकरणी एखाद्याचं कौतुक करतो पण आतून त्याला टोमणे द्यायचे असतात, तर त्याला म्हणायचं व्याजस्तुती अलंकार. शालूतनं जोडे मारणे. डेफिनेशन: जेव्हा आतून निंदा पण बाहेरून स्तुती किंवा बाहेरून निंदा पण आतून स्तुती असे वर्णन केले असते तेव्हा व्याजस्तुती अलंकार असे म्हणतो. व्याजस्तुती अलंकार म्हणजे एकच लक्षात ठेवायचं, शालूने जोडे मारणे. बघा, पहाती पाणी सुटे, खात दात सुटे, लाडू असा बरवा सुगरण तू खरी. लाडू असा बरवा सुगरण तू खरी. म्हणजे बघा, पाहता पाणी सुटे, अगदी बघितल्यावर तोंडाला पाणी सुटतं. खात दात तुटे, खाताना दातही तुटतो. लाडू असा बरवा, रे लाडू तू इतका मस्त केलायस की तूच सुगरण खरी. म्हणजे बघा, तोंडाला पाणी तर सुचलंय पण खाताना दात तुटतायत असा लाडू बनवलाय, पण सुगरण बाई तूच खरी. होती वदनचंद्राच्या दर्शनाचीच आसती, अर्धचंद्र तू द्यावा कृपा याहून कोणती. अर्धचंद्र तू द्यावा कृपा याहून कोणती. अर्धचंद्र म्हणजे काय हो? मार देणे. अर्धचंद्र म्हणजे काय? मार देणे. पर्यायोक्ती अलंकार. पर्यायोक्ती अलंकार. जेव्हा एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने सांगितली जाते तेव्हा पर्यायोक्ती अलंकार असे म्हणतात. जेव्हा एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता अप्रत्यक्षपणे सांगितली जाते तेव्हा पर्यायोक्ती अलंकार म्हणतात. बघा, तो सध्या बिनभाड्याच्या खोलीत आहे. तो सध्या कुठं आहे? बिनभाड्याच्या खोलीत आहे. आता बिनभाड्याची खोली म्हणजे काय हो? पोलिसांची कोठडी, जेलमध्ये. तू तर उंबराचे फूल आणायला सांगितलेस. तू तर उंबराचे फूल आणायला, अशक्य गोष्ट आहे नाही. उंबराचे फूल असते का? नाही. उंबराचे फूल म्हणजे अतिशय दुर्मिळ असं, म्हणजे असते फूल पण ती एक दुर्मिळ गोष्ट आहे. उंबराचे फूल म्हणजे काय? दुर्मिळ गोष्ट. सार अलंकार. सार अलंकार. एखाद्या वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून त्याचा निष्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो, त्याला सार अलंकार म्हणतात. म्हणजे गोष्टी स्टेप बाय स्टेप सांगितल्या जातात. जसं उदाहरण बघून घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके एक अनर्थ एका अविद्येने केले. इतके एक अनर्थ कशाने केले? अविद्येने केले. बघा, स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे की आधी काय झालं, मग काय झालं, आणि हे सगळं घडण्याला कारण म्हणजे पहिलं एक. आधीच मरकट तशातही मद्य प्याला, झाला तशात तरी वृश्चिक दंश त्याला. म्हणजे बघा, आधीच मरकट म्हणजे आधीच हडकुळा, मरकट, त्यातही मद्य प्याला, त्यातही त्याने दारू पिली. तशात जरी वृश्चिक दंश त्याला झाला. वृश्चिक दंश म्हणजे काय हो? विंचू. त्यातही त्याला विंचू चावला. अन्योक्ती अलंकार. अन्योक्ती म्हणजे काय? दुसऱ्याला उद्देशून बोलणे म्हणजे अन्योक्ती. त्याच्याबद्दल बोलायचे त्यालाच लागेल असते परंतु दुसऱ्यांना उद्देशून बोलणे म्हणजे अन्योक्ती अलंकार. म्हणजे एखाद्याला बोलायचं आहे पण दुसऱ्यावरून टोमणे मारते. लेकी बोले सुने लागे. लेकी बोले सुने लागे. याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवायचं अन्योक्ती अलंकार. बघा, उदाहरण बघून घेऊ. सांबाच्या पिंडी ते बसशी खेटूनी वृश्चिका आज, परी तो आश्रय सुटता खेटर उतरतील ते तुझा माज. परी तो आश्रय सुटता खेटर उत्तरील रे तुझा माज. दुसरं उदाहरण. येथे समस्त बहिरे बसतात लोक, का भाषणे मधुर तू करीशी, अनेक हे मूर्खयासी किमपी ही नसे विवेक, रंगावरून तुलचला म्हणतील काक. काक म्हणजे काय? कावळा. काक म्हणजे काय? कावळा. अन्योक्ती अलंकार म्हणजे फक्त इतकंच लक्षात ठेवा की लेकी बोले
सुने लागे. म्हणजे एखाद्याला उद्देशून बोलायचं असेल पण डिरेक्टली त्याला न बोलता दुसऱ्यावरून टोमणा मारणे. ससंदेह अलंकार. ससंदेह अलंकार जेव्हा उपमेय कोणते आणि उपमान कोणते असा संशय निर्माण होऊन मनाची जी द्विधा अवस्था निर्माण होते त्याला ससंदेह अलंकार असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? ससंदेह अलंकार असे म्हणतात. हा दोरखंड की साप. हा दोरखंड की साप म्हणजे आता प्रश्न पडलाय ना की याला दोरखंड म्हणू की साप म्हणू. कोणता मानू चंद्रमा? भूवरीचा की नभीचा? चंद्र कोणता, वदन कोणते? चंद्र कोणता आणि वदन कोणते? वदन म्हणजे मुख. भ्रांतिमान अलंकार. आता भ्रांतिमान अलंकार म्हणजे काय? जेव्हा उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडते तेव्हा भ्रांतिमान अलंकार म्हणतात. म्हणजे उपमानाच्या जागी उपमेयच आहे असे समजले जाते. बघा उदाहरण. भृंगी विराजित नवी अरविंद पत्रे पाहुनी मानुनी तिचीच विशाल नेत्रे घाली अंजन अशा मातीने तटाकी कांते वृथा उतरलो भिजलो विलोकी. कांते वृथा उतरलो भिजलो विलोकी. दुसरं. पलाश पुष्प मानुनी शुकचंचू मध्ये आले तोही जांभूळ मानुनी त्यास चोचीमध्ये धरी. तोही जांभूळ मानुनी त्यास चोचीमध्ये धरी. बघा जांभळाला त्याने पलाश पुष्प त्यालाच आपण जांभळ मानून चोचीमध्ये धरले. भ्रम निर्माण झाला त्याला. व्यतिरेक अलंकार. व्यतिरेक अलंकार म्हणजे काय? जेव्हा उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे दाखवले जाते त्याला व्यतिरेक अलंकार म्हणतात. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. सांज खुले सोन्याहून पिवळे हे ऊन पडे. सांज खुले सोन्याहून पिवळे हे ऊन पडे. बघा सोन्यापेक्षा जास्त तर संध्याकाळचं ऊन आहे असं त्यांना म्हणायचं आहे. कामधेनूच्या दुधाहूनही ओझ हिचे बलवान. कामधेनूच्या दुधाहूनही ओझ हिचे बलवान. कर्ण उन्हा ठरावा इतका तो दानशूर होता. कर्ण उन्हा ठरावा. उन्हा म्हणजे कमतरता, उन्ही वसणे. कर्ण उन्हा ठरावा इतका तो दानशूर होता म्हणजे कर्णापेक्षाही दानशूर. अतिरेक. आता कर्णापेक्षा कोण दानशूर होतं का खऱ्या अर्थाने? नाही. पण याच्यामध्ये काय केलंय? अतिरेक दर्शवला आहे. अमृताहूनही गोड नाम तुझे रे देवा. तू माऊलीहून मावाळ चंद्राहून शीतल पाण्याहून पातळ कल्लोळ प्रेमाचा. 6वं उदाहरण. चंद्राची युवती मुखास उपमा देती कशाला कवी हे पूर्वीन रहस्य मला कळले. चित्रातली हे मुख पाहुनी मजला अपूर्णच गमे चंद्रासही लाजवी की याच्यावर निष्कलंक विहिरे बुद्धी सवे कौतुके. 19वा. असंगती अलंकार. बघा जेव्हा कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य दुसऱ्या ठिकाणी असते त्याला असंगती अलंकार म्हणतात. म्हणजे त्याचा काही ताळमेळ नसतो. म्हणजे दोष एक आहे आणि त्याच्यावर उपाय एक करणे म्हणजे असंगती अलंकार. गुलाब माझ्या हृदयी फुलला रंग तुझ्या गालावर फुलला. गुलाब माझ्या हृदयी फुलला रंग तुझ्या गालावर. आता गुलाब माझ्या हृदयात फुलला ना पण त्याचा रंग कुठे दिसतोय? तुझ्या हृदयावर तुझ्या गालावर. काटा माझ्या पायी रुत्ता शूल तुझ्या उरी कोमल का. बघा काटा माझ्या पायात जरी घुसला असला तरी त्याचं दुःख तुला होईल का ग असं असावं ते. सगळ्यात शेवटचा उपप्रकार म्हणजे व्याजोक्ती अलंकार. व्याजोक्ती अलंकार म्हणजे खोटी स्तुती करणे किंवा खरे कारण लपवून दुसरंच काहीतरी सांगणे. बघा येता क्षण वियोगाचा पाणी नेत्रामध्ये दिसे डोळ्यात काय गेले म्हणून नयन पुसे. जेव्हा एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण देण्याचा जो प्रयत्न केला जातो त्याला व्याजोक्ती अलंकार असे म्हणतात. म्हणजे एखाद्याच्या वियोगाने डोळ्यात पाणी आलं तर ते काय म्हणायचं की काहीतरी गेलं. आपण म्हणतो ना की काहीतरी कचरा गेला डोळ्यात पण ते तसं नसतं. येता क्षण वियोगाचा पाणी नेत्रामध्ये दिसे डोळ्यात काय हे गेले म्हणून नयन पुसे. तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा कसा झाला व्हिडिओ. आणि नेक्स्ट टॉपिक तुम्हाला कोणत्या विषयावर हवा आहे हे तुम्ही नक्की सांगा. आणि खरंच चॅनलला सबस्क्राईब करा. खरंच हे व्हिडिओ तुमच्या फायद्याचे आहेत. थँक्यू.